नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर एमपीएससी कडून मोटार वाहन विभागातील एक नवीन जाहिरात जी आहे तर ते आलेली. या जाहिरातींविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जी आहे तर ते पाहणार आहोत. बघा, जाहिरात आलेली आहे मोटार वाहन अभियोक्ता गट अ या पदासाठी जी आहे तर ती जाहिरात असणार आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, गुढीपाडवा निमित्त आरटीओ एमवायच्या प्रिलिम प्लस मेन्स आरंभ 2.0 च्या बॅचला तुम्हाला तब्बल 20% खूप मोठी सूट जी आहे तर ती मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, ही सूट फक्त 19 तारखेपर्यंतच असणार आहे. म्हणून जे उमेदवार या आरटीएमबी साठी तयारी करू इच्छितात तर ते हे बॅच जे आहे तर ते नक्की जॉईन करू शकतात. सोबतच आपल्या पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक इथे देखील जे आहे ऑफलाईन बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहेत. चला तर जाहिरात पाहूया. महाराष्ट्र शासनाच्या गृह म्हणजे परिवहन विभागाकडून मोटार वाहन विभागातील मोटार वाहन अभियोक्ता गट अ याच्या 6 जागांसाठी, लक्षात घ्या, फक्त 6 जागा आहेत, परंतु त्याच्यासाठी पात्रता पण तेवढी थोडी टफच आहे. बघा, याच्यामध्ये 6 जागांचं कॅल्क्युलेशन कसं आहे बघा. एससी ला 1 जागा, विजे ला 1 जागा, एसीबीसी ला 1 जागा, ओबीसी ला 1 आणि ओपन ला 2 जागा. आता तुम्ही म्हणाल सर एसटी ला जागा नाही, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ईडब्ल्यूएस यांना जागा नाही, यांनी फॉर्म कुठून भरायचा? तर या सर्वांनी फॉर्म एकाच ठिकाणातून भरायचा, तो म्हणजे ओपन. आणि ओपनची एकच जागा यांना, कारण की एक जागा आणखी मेल फिमेलला जे आहे तर ते राखीव आहे. अर्ज हे 20 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. लास्ट डेट असणार आहे 9 एप्रिल 2026. पुढे जाऊया आपण. बघा, लक्षात घ्या, ज्यांचं ईडब्ल्यूएस आहे, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र एकतर 25-26 चं चालेल किंवा 26-27 या दोघांपैकी कोणतेही असेल, चालून जाणार आहे. सोबतच ज्यांचं नॉन क्रिमिलियर आहे त्यांचं 25-26 किंवा 26-27 या आर्थिक वर्षासाठी वैध असलेलं नॉन क्रिमिलियर जर तुमच्याकडे असेल तर ते चालू जाणार आहे. म्हणजे एक चांगली गोष्ट त्यांनी इथं केलेली. पुढे बघा, इथं आता वयोमर्यादा आणि पात्रता त्याच्यानंतर पाहणार आहोत. बघा, वयोमर्यादेमध्ये सगळ्यात आधी लक्षात घ्या की 1 जुलै 2026 ला वयोमर्यादा कॅल्क्युलेट तुमची केली जाणार आहे. 19 वर्ष कंप्लीट पाहिजे. 38 वर्ष ओपन साठी मॅक्सिमम आहे. कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 43 वर्षांपर्यंतची अट मिळते. आता मेन जे आहे तर ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे? तुमच्याकडे डिग्री पाहिजे लॉ मध्ये, म्हणजे तुम्ही कायद्याचे विद्यार्थी असले पाहिजे, लॉ पाहिजे. सोबत 7 वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला वकिलीचा, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला सनद भेटते, ज्यावेळी तुम्ही ऍडव्होकेट होतात तर त्या वेळापासून पुढचे 7 वर्ष तुमचे पाहिजे. आणि या 7 वर्षासाठी संबंधित न्यायालयाच्या जे न्यायाधीश आहेत त्यांच्याकडून प्रमाणित केलेलं अनुभव प्रमाणपत्र तुमच्या जवळ जे आहे तर ते असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही त्याच्यात जे आहे तर ते करू शकता. सोबत आता याच्या निवडीचे टप्पे लक्षात घ्या. आता यांनी काय सांगितले की आम्ही मुलाखतवर भर देऊ. पण समजा 6 जागांसाठी पार 6000 अर्ज येऊन लागले तर त्यावेळी मुलाखत घेणं शक्य होणार नाही. त्यावेळी मात्र परीक्षा होणार आहे. काय होणार आहे? परीक्षा होणार आहे त्यावेळी मात्र. मग ही जी परीक्षा होणार आहे, लक्षात घ्या, तर ही परीक्षा ही कशावर डिपेंड आहे की किती अर्ज तुमचे येत आहेत, तर त्याच्यावर जे आहे तर ते तुमचं इथं अर्ज जे आहेत तर ते अर्ज आल्यावरच ते कळणार आहे की परीक्षा होणार आहे की नाही. जर समजा अर्ज जास्त आले आणि परीक्षा होणार असेल तर परीक्षेचा अभ्यासक्रम, माध्यम ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे, परीक्षेचं स्वरूप, परीक्षा दिनांक, इतर सर्व बाबी तुम्हाला आयोगाच्या संकेतस्थळावर जे आहे तर ते पाहायला इथं मिळणार आहे. ओके, तर ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. बाकी हे कागदपत्र वगैरे फॉर्म भरताना लागणार आहे. परीक्षा शुल्क हे 719 रुपये आणि 449 रुपये एवढं जे आहे तर ते याच्यासाठी लागणार आहे. बाकी एवढीच डिटेल्स होती, जास्त काही त्यांनी इथं डिटेल्स दिलेल्या नाही आहेत. बाकी आपल्या पुणे, संभाजीनगर, नाशिकला ऑफलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत. सेंटरला व्हिजिट देऊन तुम्ही या बॅचेसला जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.